9व्या दिवशीची जादू, माता सिद्धिदात्रीची कृपा। श्रोत्यांनो, नवरात्रीचा 9वा आणि शेवटचा दिवस येतो तेव्हा आपले हृदय भक्तीने उजळून जाते। हा दिवस आहे माता सिद्धिदात्रीसाठी, जी परिपूर्णता आणि अलौकिक शक्ती देणारी देवी आहे। सिद्धिदात्री ही सर्व देवतांना सिद्धी देणारी देवी मानली जाते। तिच्या चरणी उभे राहिल्यावर सर्व इच्छांची पूर्तता होते आणि आध्यात्मिक उन्नती देखील होते। या दिवशी भक्त गुलाबी रंगाचं वस्त्र घालतात। गुलाबी हा रंग प्रेमाचा, सुसंवादाचा, करुणेचा आणि सर्वांना समानतेने स्वीकारण्याचा, ज्याचा संबंध माता सिद्धिदात्रीशी आहे। या दिवशी केलेले अन्न अर्पण विशेष महत्त्वाचे आहे। तीळ देवीला अर्पण केल्यास अनैसर्गिक घटना आणि अपूर्ण आयुष्यापासून संरक्षण मिळते। पुरी, हलवा आणि चणे विशेष करून कन्या पूजेच्या वेळेस अर्पण केले जातात। सिद्धिदात्री देवीसाठी गुलाबी फुलांची माला वापरली जाते, जे या दिवशी घातल्या जाणाऱ्या रंगाशी जुळते। तसेच रात्रीची राणी फुले सिद्धिदात्रीची आवडती मानली जातात। पूजा विधी: लवकर उठून स्नान करा आणि गंगाजलने घर शुद्ध करा। कलशाजवळ माता सिद्धिदात्रीची मूर्ती किंवा फोटो ठेवा। कुमकुम आणि लाल पिवळं फूल अर्पण करा। तसेच विशेष नैवेद्य देवतेला अर्पण करा। ओम देवी सिद्धिदात्री नमः हा मंत्र 108 वेळा जपा। आरती आणि प्रार्थना: घीच्या दिव्याने आरती करा आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करा। कन्या पूजा: 9 मुली आणि 1 मुलगा देवीच्या रूपात पूजले जातात। त्यांचे चरण धुवून अन्न आणि भेटवस्तू द्या। पूजा संपताना हवन केले जाते। पवित्र आगीत अर्पण करून देवीचे आशीर्वाद मागितले जातात। श्रोत्यांनो, प्राचीन काळात जगात फक्त अंधकार होता। त्या काळात अधिपराशक्ती सिद्धिदात्रीच्या रूपात प्रकट झाली। तिच्या रूपामुळेच भगवान शिव अर्धनारेश्वर झाले, अर्धपुरुष अर्ध स्त्री। सिद्धिदात्रीने शिव, ब्रह्मा आणि विष्णूला त्यांच्या सर्व सिद्धी दिल्या। केवळ 8 प्रमुख नाही तर 10 दुय्यम सिद्धी देखील प्राप्त झाल्या। सर्व देवता, असुर आणि आकाशीय जीव तिच्या कृपेने आपल्या इच्छांना पूर्तता करतात। माता सिद्धिदात्रीच्या चरणी भक्ती व्यक्त केल्यास सर्व प्रार्थना पूर्ण होतात आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते। 9व्या दिवशी तिची पूजा म्हणजे आध्यात्मिक शक्ती आणि जीवनातील परिपूर्णतेचा अनुभव घेण्याचा दिवस आहे।